फडणवीसांनी मुंबईत मराठ्यांची अन्नपाण्याची रसद तोडले. एकही हॉटेल, हातगाडा, दुकानही सुरू नाहीये. आझाद मैदानावर जेवण बनवून खाण्यावरती बंदी घातली. प्यायच्या पाण्याची अबळ आहे. मात्र मुंबईमधील मराठा बांधव हा घरून डबे भरून आणून देत आहेत. त्याच घासातील घास काढून मराठे पोलीस बांधवांनाही खायला देत आहेत. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत महिला, पुरुष, तरुण मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झालेत. त्याहून अधिक ट्रॅफिकमध्ये आहेत. वाहने आता सोडली जात नाहीत. सर्वत्र प्रचंड पाऊस सुरू आहे. मराठे थंडी पावसात मिळेल त्या बिल्डिंगच्या झाडाच्या आडोशाला बसलेत. सर्वजण उपाशीपोटी हा त्रास सहन करत आहेत. जरांगे पाटलाच्या सर्व सूचना पाळल्या जात आहेत. आपल्यामुळे कुठल्याही सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही याची सर्वजण काळजी घेत आहे. एवढी प्रचंड संख्या अजूनही कुठेही दादागिरी, दमदाटी, आडवाआडवी करत नाही. पोलीस प्रशासनालाही पूर्ण सहकार्य केले जात आहे. शांततेत, शिस्तीत आणि संयमानं आंदोलन सुरू आहे. विविध पक्षातील अनेक जण येऊन मराठ्यांच्या मागणीला आपला पाठिंबा देऊन जात आहेत. मात्र सरकारमधील एकही मंत्री, आमदार, खासदार आणि नेता हा आझाद मैदानाकडे फिरकला नाही. मंत्रालय परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झाले. मंत्र्यांच्या बंगल्यांकडे जाणारे रस्ते हे ब्लॉक झालेत. आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया, विधान भवन आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा गजबजून गेलाय. जिकडे तिकडे फक्त मराठा बांधव दिसत आहेत. प्रत्येकजण एकमेकांची काळजी घेत आहे. कितीही त्रास सहन करू, उपाशी राहू, कुठेही झोपू, पण पाटलांना साथ शेवटपर्यंत देऊ आणि मुंबई सोडणार नाही असा सर्वांचा निर्धार असल्याचं मराठे बोलत आहेत.